की आपण कायम बघतो घराघरात भांडणं लागतात, भावाभावात भांडणं लागतात गुरुजी. भावाभावात भांडणं लागल्यानंतर आमची अडचण ही होती का एक भाऊ दुसऱ्या भावाची कॉलर पकडायला जातो, बरोबर? आणि एक भाऊ दुसऱ्या भावाची कॉलर पकडायला गेला की एक दोन ठोसे मारतो, दुसरा दोन ठोसे मारतो, तिसरा परत पहिला मारतो, परत दुसरा मारतो, दोघं गलित गात्र होतात आणि ज्यांनी भांडण लावले तो घराची मालकी घेतो. हे तालुक्यात होऊ नये याची आपल्याला कटाक्षानं काळजी घ्यावी लागेल. आणि ही का घ्यावी लागेल? ही का घ्यावी लागेल? कारण मगाशी आपण शिवसेनेमध्ये जे झालं त्याचा उल्लेख केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे विचारधाराचे जे पक्ष होते हे फोडण्याचा, की या पक्षांमध्ये काही जणांना वेगळी विचारधारा स्वीकारण्याला भाग पाडण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, हा का करण्यात आला? जर एकमेकाची कॉलर पकडून दोघा भावांमध्ये भांडणं लागली म्हणून एकमेकाची कॉलर पकडून आपण त्याच्यात जर शक्ती वाया घालवली तर मालकी कुणाची विचार करा. म्हणजे आज देशात परिस्थिती कशी होतो? कारण विचारधारा स्वीकारताना कोणती स्वीकारायची? ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी वर्षानुवर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, बहुजन समाजासाठी, सर्वसामान्य युवकासाठी, सर्वसामान्य माता भगिनीसाठी एक आग्रहाची भूमिका ही मांडत राहिली, या आदरणीय पवार साहेबांची भूमिका स्वीकारायची की दुसरी एक नवीन प्रवृत्ती आहे. ही नवीन प्रवृत्ती काय आहे? आपल्याकडे बरंच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारी पण मंडळी आहेत ना. एक माणूस ट्रक घेतो आणि त्याला विचारतात, बाबा तू ट्रक कशा पायी घेतोय? होत नाही, काही झालं तरी आयुष्यात कुछ भी हो जाए मैं मेरा ट्रक बिकने नहीं दूंगा, असं तो सुरुवातीला म्हणतो. काही दिवसांनी कळते अरे ट्रकची टायर गायब आहे. तो टायर काय केले? टायर विकले, लेकिन मैं मेरा ट्रक नहीं बिकने दूंगा. नंतर कळते अरे स्टेपनी पण विकली. तो नाही पण ट्रक नाही विकणार. नंतर कळते ट्रकची वरची बांधायची ताडपत्री पण विकली. तो पण ट्रक नाही विकला. नंतर म्हणतो ट्रकचं इंजिन पण विकलं, पण म्हणतो ट्रक नाही विकला. असं कधीतरी ऐकलं होतं. 2014च्या आधी काहीतरी कुणीतरी ऐकलं होतं, मीडियामधून ऐकू आलं होतं, मैं देश बिकने नहीं दूंगा. आता त्या ट्रकच्या मालकाच्या हातात तुम्ही ट्रक द्याल का? मग देशाची जर अशी परिस्थिती झाली तर देश द्यायचा आहे का? याचा विचार करणं गरजेचं आहे.